नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर ज्ञानूला आता गावाला सोडायचे होते, म्हणजे मामाकडे, कारण की तिची शाळा सुरू होणार होती. तिला जायची अजिबात इच्छा नव्हती. अक्षरशः रणकुंडी आली होती, पण करायचं काय, शाळा महत्त्वाची आहे ना. मग जाताना सुंदर असं निसर्गरम्य वातावरण, हे डोंगरांना टेकलेले ढग पाहून एकदम मन प्रसन्न झालं. पण ज्यावेळेस हेच उन्हाळ्यामध्ये दृश्य बघाल ना, त्यावेळेस नकोसं वाटतं, कारण की ते सगळं सुकलेलं असतं. जाताना चिंचणीच्या घाटात छोटासा असा धबधबा पाहिला आणि समोरचा जो डोंगर आहे ना, तो चुंबळा आहे बरं का. काळभैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि आलो मोळमध्ये. ज्ञानूला सोडलं आणि घरी आलो, कारण की घरी येऊन झाडलोट करायची होती आणि घराची साफसफाई देखील करायची होती. घरी आल्या गेल्या बघितलं तर काय, पावसामुळे अख्ख्या भिंतींना थेटं लागलं होतं आणि सगळी घराच्या भिंतींना शेवाळ झालं होतं. बाबू काकाच्या घरी गेलो आणि मस्त अशी जांभळं आणली आणि तिथे गेल्यावरती बघतोय का, सोनूची आणि शिर्डीची लागलेली भांडणं. लय हसू येत होतं. मस्त अशी मी जांभळं खाल्ली आणि मी व्लॉग का केला नाही, तर माझा घसा अजिबात बरा नव्हता. आणि त्याचबरोबर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा.